बिर्ला मंदिरमध्ये देवाचे दर्शन खूप छान झाले. आता तिथून आम्ही निघालेलो आहोत इस्कॉन मंदिर येथे. संडे असल्या कारणामुळे हैदराबादमधील बरीचशी दुकानं बंद तुम्हाला दिसतील. इस्कॉन मंदिर हे श्रीकृष्णाला समर्पित आहे. तर आता आपण इस्कॉन मंदिरमध्ये आलेलो आहोत आणि येथे आपण श्रीकृष्णाचं दर्शन घेऊया. चला. इस्कॉन ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीसाठी समर्पित आहे. ह्या संस्थेची स्थापना 1966मध्ये झालेली आहे. हैदराबादमधील इस्कॉन मंदिर भक्तांसाठी एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे, जिथे नियमितपणे कीर्तन, प्रवचन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मंदिरात भगवान राधाकृष्णाच्या सुंदर मूर्तीची स्थापना आहे, ज्याचे दर्शन घेण्यासाठी दररोज अनेक भक्त येतात. मंदिरात दररोज मंगळ आरती, संध्या आरती, भागवत गीता आणि भागवत पुराण यांच्यावर प्रवचन तसेच विशेष उत्सवाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. जन्माष्टमी, राधाष्टमी, होळी यासारखे कार्यक्रम येथे सेलिब्रेट केले जातात. मंदिरामध्ये राधाकृष्णाचे दर्शन खूप उत्तम झाले. आता आपण आलेलो आहोत ते सालार जंग संग्रहालयामध्ये. हैदराबाद रेल्वे स्टेशनपासून अगदी 3 किलोमीटरच्या अंतरावर हे सालार जंग संग्रहालय आहे. तसंच येथे विद्यार्थ्यांसाठी 10 रुपये, परदेशी पर्यटक असाल तुम्ही तर 500 रुपये आणि जर तुम्ही भारतीय नागरिक असाल तर 20 रुपये अशा पद्धतीने प्रवेश शुल्क आकारले जाते. तसेच कॅमेरा वगैरे वापरण्यात येणार असेल तर त्याचे 50 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा द्यावे लागतात. ते सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे संग्रहालय खुले असते. शुक्रवारी मात्र हे संग्रहालय बंद असते. सालार जंग संग्रहालय हे भारतातील सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध संग्रहालयापैकी एक आहे. हे तेलंगणाच्या हैदराबाद शहरात मुसी नदीच्या किनारी स्थित आहे. हे संग्रहालय भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय संग्रहालय असून येथे जगभरातील दुर्मिळ आणि ऐतिहासिक वस्तूंचा मोठा खजिना येथे तुम्हाला सापडणार आहे. सालार जंग संग्रहालयात 43 गॅलऱ्या आहेत आणि त्यात सुमारे 50,000हून अधिक वस्तू आहेत. भारतीय कला आणि संस्कृतीचं दर्शन तुम्हाला येथे उत्तमरित्या घडू शकतं. भारतातील ऐतिहासिक हस्तकला, चित्रपट, शस्त्रे, पोशाख, हस्तलिखिते इत्यादींचा समावेश यामध्ये होतो. तसंच तुम्हाला इटली, फ्रान्स, जर्मनी, इंग्लंडमधील पेंटिंग्स, चिनी माती भांडीच्या वस्तू, वस्त्रे, युरोपियन व पाश्चिमात्य वस्तूंचे प्रदर्शनसुद्धा येथे तुम्हाला आढळून येईल. तसंच इराण, तुर्किस्तान, अरब देशामधून आणलेल्या दुर्मिळ वस्तूंचे येथे तुम्हाला प्रदर्शन आढळून येईल. चीनी आणि जापानी गॅलरीचे तुम्हाला हस्तकला, नाजूक काचकाम आणि संगमरवरी शिल्पे येथे तुम्हाला आढळून येतील. तसंच या गॅलरीमध्ये तुम्हाला ऐतिहासिक तलवारी, भाले, ढाली, तोफा अशी वेगवेगळी शस्त्रास्त्रे तुम्हाला येथे आढळून येतील. तसंच येथे तुम्हाला कुराण, संस्कृत ग्रंथ, फारसी आणि उर्दू ग्रंथाचा समावेश देखील येथे करण्यात आलेला आहे. सालार जंग संग्रहालयातील खूप प्रसिद्ध अशा वस्तू म्हणजे वीर मानीचे घड्याळ. हे ब्रिटनमध्ये तयार करण्यात आलेले एक खास घड्याळ आहे. दर तासाला त्यात एक लाकडी बाहुली बाहेर येते आणि घंटा वाजवते. एका बाजूने पाहिल्यास पुरुष आणि दुसऱ्या बाजूने पाहिल्यास स्त्री अशी दिसणारी दुर्मिळ आणि प्रसिद्ध शिल्पकृती तुम्हाला येथे आढळून येईल. तसंच मुघल आणि निजामकालीन तलवारी आणि खास खंजीर देखील तुम्हाला येथे आढळून येतील. अकबर, जहांगीर आणि शहाजहान यांच्या हस्तलिखित कुराणाच्या प्रती तुम्हाला येथे आढळून येतील. सालार जंग संग्रहालय हे इतिहास, कला आणि सांस्कृतिक प्रेमीसाठी एक अनमोल ठिकाण आहे. येथे हजारो वर्षाचे संस्कृतीचा वारसा पाहायला मिळेल. हैदराबादला जर तुम्ही भेट देणार असाल तर या संग्रहालयाला भेट द्यायला विसरू नका. खरोखर खूप दुर्मिळ अशा वस्तू तुम्हाला येथे पाहण्यास मिळणार आहेत. सालार जंग संग्रहालयामध्ये विविध देशांमधून संकलित केलेल्या अशा दुर्मिळ आणि ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह येथे तुम्हाला बघण्यास मिळणार आहे. 50,000हून अधिक वस्तू आहेत ज्या तुम्ही प्रत्यक्षात अनुभवू शकता.
विविध देशातील भारतीय, युरोपियन, मध्य आशियाई, पार्शियन, चीनी आणि जापानी संस्कृतीशी संबंधित अशा वस्तूंचं प्रदर्शन तुम्हाला येथे पाहण्यास मिळणार आहे. हे संग्रहालय खूप मोठं आहे. चालून चालून अक्षरशः पाय दुखायला लागलेले. लवकर तुम्ही या संग्रहालयाला नक्की भेट द्या. तुम्हाला नक्कीच आवडेल. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.